श्री बालगोपाल, चला श्री बालगोपाल, सुरुवात श्री बालगोपाल गोविंद पथक. आपले सर्व लहान मुलं आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या बालगोपाळांच्या मंडळासाठी, कारण आजच्या या संपूर्ण सराव शिबिराची सुरुवात या लहान बालगोपाळांपासून होते. मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय, आपण सर्वांनी त्यांना सपोर्ट करायचा आहे. ओके, सर्वांनी जवळ उभं राहायचं आहे, कारण आपल्या बॅकअपची त्यांना गरज आहे. मला वाटतं की जेवढं देवाला आपण इतर दिवशी नसेल आठवत ना, तेवढं दहीहंडीमध्ये त्या थराच्या प्रॅक्टिसला आठवतो. नक्कीच जोश, हाऊ द जोश. चला आपले जे मेंबर्स आहेत सर्वांनी जवळ या, गॅप भरून काढा, विनंती आहे. या जवळ या सर्वांनी, ही त्यांची प्लॅनिंग आहे. कारण आयुष्यामध्ये लीडर खूप महत्वाचा असतो. आता त्यांना एक जण लीडिंग करतोय, तो सांगतोय तुम्हाला कसं चढायचं आहे, वरती कसं जायचं आहे. भले ते 4 थर लावणार आहेत, पण मला वाटतं की पुढचं भवितव्य ते दिसतंय आपल्याला. अशा छोट्या छोट्या स्पर्धांमधूनच अनेक गोविंदा पथकांची सुरुवात झाली असेल. मला वाटतं इथे अजिंक्य तारा गोविंदा पथक सुद्धा आहे. त्यांची सुरुवात सुद्धा 5 थर, 6 थर आणि आता 7 थरापर्यंत ते पोहोचलेत. आणि आता हा आपल्या समोर बाळगोपाळांचा गोविंदा पथक आरामात आहेत. कुठली घाई गडबड करू नका. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्वांचे 2 हात वरती येऊ द्यात. वरती करा हात, गॅप भरून काढा, जेणेकरून कोणी पडणार नाही. खूप चांगल्या पद्धतीनं पाया तर खूप चांगल्या पद्धतीनं रचलाय. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण पाहिलं तर आता 2 गोविंदा पथक चालले आहेत. तिसऱ्यावरती आहे, त्याच्यावरती आता तो जोश दिसतो. शेवटी तो संयम महत्वाचा आहे. आणि आता संयमामध्ये काय 4 थर लावतील का, तो बरोबर लहानसा आपला चिमुरडा जो आहे तोही आता वरती चाललाय. बाळ गोविंदा वरती चाललाय आणि 4 थराची कडक सलामी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या हो, बाळगोपाळांसाठी. आमचं वय जरी कमी असेल, परंतु आम्ही देखील लढाऊ आहोत, हेच मात्र करून दाखवलंय. आपल्या सर्वांचं अभिनंदन आहे. दहीहंडीची तीच जिद्द, तोच सराव, तोच संघर्ष आणि 4 थरांची कडक सलामी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोविंदा पथकासाठी. बालवीर गोविंदा पथक, यानंतरचं बालवीर गोविंदा पथक जिथे कुठे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. बालवीर गोविंदा पथक. आदरणीय अशोकदादा पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते या पथकाचा सन्मान जो आहे तो सन्मान या ठिकाणी होणार आहे. 4 थरांची कडक सलामी या गोविंदा पथकानं दिलेली आहे आणि त्यांचा इथे सन्मान होतोय. टाळ्यांचा गजर होऊ द्या. टाळ्या वाजवा, तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवा. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की भगवान जगन्नाथाच्या प्रतिकृतीची ही ट्रॉफी आपण इथे या बालगोविंदा पथकांना दिलेली